नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 9वी गणित 1 मधील प्रकरण 5वे 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समीकरण म्हणजे काय, समीकरण कसं तयार करायचं, समीकरण सोडवायचं कसं, हे आपण यापूर्वी शिकलेलं आहात. समीकरणाच्या ज्या दोन बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू, यामध्ये जे चिन्ह असतं बरोबरचं, ते चिन्ह काय दाखवतं तर दोन्ही बाजू सारख्या असतात. तुम्ही 8वीला हेही शिकलेले आहात की समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो, एखादी संख्या मिळवल्याने, वजा केल्याने किंवा गुणल्याने समीकरणामध्ये काही बदल होत नाही, हे आपण यापूर्वी शिकलेलं आहोत. आज आपल्याला 2 चलातील, तुम्ही 8वीला 1 चलातील समीकरण बघितलेलं आहे, 9वीलाही यापूर्वी 1 चलातील समीकरणाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणामध्ये आपण 2 चल म्हणजे त्या समीकरणामध्ये 2 चल वापरले असते अशा समीकरणाचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. काय होतं आहे की बऱ्याचशा वेळा आपल्याला जेव्हा तुलनात्मक आपण अभ्यास करतो, म्हणजे उदाहरणार्थ आई आणि वडील यांच्या वयाची बेरीज आपण म्हटलं, मग आपल्याला आईचं वय वेगळं मानावं लागेल, वडिलांचं वेगळं मानावं लागेल. मग अशा वेळेस आपल्याला 2 चल वापरावं लागतात आणि मग ते समीकरण आपण तयार करतो. मग असं जे समीकरण आहे त्या समीकरणाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता प्रकरणाचं नाव आपण बघितलं की 2 चलातील रेषीय समीकरण, म्हणजे याचा अर्थ इथं फिक्स आहे की 2 चल असणार आहे. असं समीकरण की त्या समीकरणामध्ये 2 चल असते. मग आता ह्या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर पहिलं आहे 2 चलातील समीकरण म्हणजे काय, ते कसं असतं. एक सामायिक समीकरण सोडवणे, दुसरा भाग आहे एक सामायिक समीकरण. तिसरा आहे एक सामायिक समीकरण म्हणजे काय आणि एक सामायिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरण. आता 2 चलातील रेषीय समीकरण याचा अर्थ असा आहे की या समीकरणामध्ये 2 चल आहे, हे आपण नक्कीच बघितलेलं आहे. मग आता एक सामायिक म्हणजे काय, ते कसं सोडवायचं हे आपण इथं बघणार आहोत. आता खाली एक समीकरण दिले बघा, 4-5 उदाहरणं आपण घेतलेले आहे. पहिलं उदाहरण आहे m+3 = 5. आता इथं m हा चल आहे, एकच चल वापरला आपण. m+3 = 5, यावरून आपल्या m ची किंमत काढता येते की हे 3 जे आहे ते पलीकडे गेले तर वजा होतात, म्हणून 5तून 3 गेले राहिले 2, म्हणून m ची किंमत 2 येईल तिथं. हे समीकरण आहे, कारण याला जर तुम्ही बघितला तर 2 बाजू आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू. एका बाजूला उजव्या बाजूला 5 आहे, डाव्या बाजूला m+3 आहे. मग इथं एकच चल वापरलेलं आहे, ते चल कोणतं आहे तर m आहे. आता दुसरं समीकरण बघा, 3y + 8 = 22. आता इथे किती चल आहे बघा, एकच आहे, y हे एक चल वापरलेलं आहे. आता हेही तुम्हाला सोडवता येईल. 8 पलीकडण्या वजा ते वजा होतील, 3 भागा, उत्तर येईल त्याचं. पुढचंही समीकरण बघा, तसंच आहे, x/3 = 2. मग आता x/3 इथंही एकच चल वापरलेला आहे, x हे चल वापरलेलं आहे. चौथ्यामध्ये p चल वापरलेलं आहे. मग आता ह्या सगळ्या उदाहरणामध्ये किंवा खाली 5वं उदाहरण आपण बघितलं ते थोडं वेगळं आहे. पहिल्या 3-4 उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येतं की इथं एक चल वापरलेलं आहे आणि एक चल वापरून ते समीकरण लिहिलेलं आहे. आता 5वं उदाहरण जर आपण बघितलं तर थोडं शाब्दिक आहे. कोणत्या संख्येत 5 मिळवल्यात 14 ही संख्या मिळेल. आता कोणती संख्या आपल्याला माहिती आहे का ती नाही, मग त्यासाठी आपण काहीतरी चल वापरतो आणि ते चल वापरून आपल्याला समीकरण तयार करावं लागतं. मग आता
आपल्याला माहीत नाही आहे की कोणती संख्या आहे की तिच्यामध्ये 5 मिळवले की 14 येतात, म्हणून आपण ती संख्या x मानतो आपण. म्हणून खाली बघा समीकरणामध्ये लिहिलं आहे की एक मोकळा बॉक्स दाखवलेला आहे, +5 = 14. म्हणजे ती संख्या माहीत नाही आपण, तिच्यासाठी आपण x मानलं, म्हणून x + 5 = 14. आता त्यावर आपल्या x ची किंमत काढता येईल. हे जे 5 इकडं अधिक आहे, पलीकडे गेले की वजा होते. मग 14तून 5 वजा करा, उत्तर येईल तुम्हाला काढता. तुम्ही शोधायचे ते उत्तर की 14तून 5 गेले की उत्तर किती येतं. आता दुसरं बघा, 6वं उदाहरण. 8मधून किती वजा केल्यास 2 उरतील. इथंही प्रश्नच आहे, किती माहीत नाही, किती वजा केले हे माहीत नाही आपल्याला. मग त्यासाठी आपण चल वापरतो, म्हणून आपण समीकरण लिहिलं आहे 8 वजा टिंब टिंब बरोबर 2 असं लिहिलेलं आहे. मग तिची किंमत किती मानली आपण की y वजा करूया आपण. 8तून y वजा केले की 2 मिळतात, असं आपण समीकरण तयार केलं. म्हणून समीकरण आपण असं लिहिलं आहे की 8 वजा y = 2. आता तुम्हाला हे पण सोडवता आहे, तुम्ही क्रिया करायची ती की जे 8 आहे ते पलीकडे घेऊन जा, ते वजा होतील, दोघांची वजाबाकी करा. वायला वजा चिन्ह आहे, ते चिन्ह बदलून घ्या पलीकडे या चिन्हाला पण, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. आता ह्या सगळ्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं 1 ते 6 उदाहरणामध्ये आपण प्रत्येक समीकरणामध्ये एकच चल वापरलेला आहे आणि त्या प्रत्येक चलाचा घातांक हा 1 आहे. घातांक किती आहे? 1, म्हणजे मोठ्यात मोठा घातांक 1. मग जेव्हा दिलेलं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये एकच चल असतं आणि चलाचा घातांक हा 1च असतो. मग असं जे समीकरण आहे त्याला म्हणतात एक चलातील रेषीय समीकरण. तुम्ही 8वीला वर्ग समीकरण शिकलेलं आहात, 9वीला पण वर्ग समीकरणाविषयी बऱ्यापैकी तुम्ही शिकलेला आहात. पण रेषीय समीकरण याचा आता वर्ग म्हणजे 2, की चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असेल तर ते वर्ग समीकरण. पण इथं रेषीय समीकरण म्हटलं की चलाचा जो मोठ्यात मोठा घातांक आहे तो 1 असतो. मग असं जे समीकरण असतं त्याला म्हणतात एक चलातील रेषीय समीकरण. मग आता याच्या थोडं पुढं जाऊन आपण असं म्हणू शकतो की जर समीकरणात 2 चल असतील, दोघांचाही घातांक 1च असेल, मोठ्यात मोठा घातांक चलाचा, तर ते सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरण होतं. त्याला काय म्हणू शकतो आपण? 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला त्याला म्हणता येतं. मग आता हे जे सगळे 2 चलातील जे समीकरण आहे या समीकरणाविषयी किंवा हे समीकरण सोडवायचे कसे, समीकरण तयार कसं करायचं, शाब्दिक उदाहरणं कसे सोडवायचं आणि हे जे समीकरण या सोडवण्याच्या पद्धती काय काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला बघायचे की 2 चलातील रेषीय समीकरण. आत्तापर्यंत आपण जेवढे पहिल्यांदा बघितलेलं उदाहरणं होते समीकरणामध्ये त्या प्रत्येकामध्ये एकच चल वापरलेलं होतं, x किंवा y किंवा m असं एकच चल वापरलं होतं. पण बऱ्याचशा वेळा आपल्याला जेव्हा गणित सोडवायचे असतात, समीकरण तयार करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला एक चलातील एक चल वापरून गणित सोडवताना खूप अडचण येतात आणि मग अशा वेळेस आपल्याला 2 चल वापरावं लागतात. आणि मग ज्या गणितामध्ये तुलनात्मक असतं, दोघांविषयी माहिती असते, 2 गोष्टीविषयीचा संदर्भ दिला जातो, अशा ठिकाणी आपल्याला 2 चल वापरणं गरजेचं असतं. मग आता एक साधं उदाहरण घेतलं आहे. ज्या 2 संख्यांची बेरीज 14 आहे अशा संख्या शोधा. आता 2 संख्या म्हटलेलं आहे की ज्या 2 संख्यांची बेरीज 14 आहे, याचा अर्थ असा आहे की इथं 2 चल तुम्हाला वापरायचे आहे. मग आता अशा कितीतरी संख्या असतील, कितीतरी संख्या, अनंत संख्या आपण शोधू शकतो की त्या 2 संख्यांची बेरीज ही
14 येईल. मग आता त्यासाठी आपण एक्स आणि वाय हे चल वापरूया. दोन चल वापरले त्यामुळे आपलं समीकरण मिळालं एक्स अधिक वाय बरोबर 14. म्हणजेच हे दोन चलातील समीकरण तयार झालं. एक्स अधिक वाय बरोबर 14 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे ते. म्हणजे इथं एक्स आणि वाय असे दोन चल वापरलेले आहे. मग आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इथं एक्स आणि वाय या दोन्ही चलाच्या किमती तुम्हाला कितीतरी शोधता येतील, कारण त्या दोघंही एकमेकावर अवलंबून आहे. एक बदलली की दुसरी बदलणार आहे, कारण बेरीज ही फिक्स आहे 14. म्हणजे याचा तुम्ही जर एक्स 10 मानलं तर वाय 4 होईल, एक्स 8 मानलं तर वाय 6 होईल, एक्स 2 मानलं तर वाय 12 होईल. याचा अर्थ एकमेकावर ते अवलंबून आहे. आणि मग त्यामुळं तुम्हाला असंख्य किती तुम्हाला पाहिजे तेवढ्या संख्या एक्स आणि वायच्या इथं शोधता येतील. आता उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे काही संख्या आपण मानलेल्या आहेत. समजा एक्स बरोबर 9 असेल, मग 9मध्ये किती मिळवले तर 14 येतात तर 5, म्हणून वायची किंमत 5. म्हणजे 9 अधिक 5 बरोबर 14, किंवा 7 अधिक 7 बरोबर 14. एक्सची किंमत 7 आणि वायची किंमत सुद्धा 7, म्हणून बेरीज 14. 8 आणि 6, एक्स जर 8 असेल तर वाय 6, मग 8 आणि 6 14. जर बाजू बदलल्या आपण की एक्सची किंमत 4 घेतली तर वायची किंमत 10, 4 आणि 10 14. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कितीतरी किमती एक्स आणि वायच्या काढता येतील. याला म्हणतात उकल. असंख्य उकली आपल्याला काढता येतात. मग खाली अजून काय उदाहरणं घेते. 10 आणि वजा 86 बरोबर 14. 10तून 86 गेले म्हणजे 14 राहता, म्हणून 100 आणि 86. मग आता 100 आणि वजा 86 ह्या दोन उकले झाल्या. दुसरं घेतलेलं आहे की वजा 100 आणि अधिक 114. दोघांची वजाबाकी जर केली तर 14च येते, म्हणून उकल झाली वजा 100 आणि 114. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या दोन चलातील जे समीकरण आहे त्या समीकरणाच्या असंख्य अगणित अशा उकली आपल्याला शोधतात. आता उकल म्हणजे काय की ह्या ज्या किमती आहे एक्स आणि वायच्या, त्या जर त्या समीकरणात टाकल्या तर त्याचं समाधान होतं. म्हणजे काय होतं, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की चलाच्या ज्या किमतीला त्या समीकरणाचं समाधान होतं त्या किमतीस त्या चलाची उकल असं म्हणतात. उकल ह्या दोन आहे का, दोन चल असे दोन उकले, एक चल असेल तर एकच उकल. अशा प्रकारे म्हणजेच आत्ता जे आपण गणित सोडवलं आहे की एक्स अधिक वाय बरोबर 14 याच्या ज्या उकली आहेत त्या 9 5 आहे, 7 7 आहे, 8 6 आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या उकली तुम्हाला शोधता येतात. अनंत उकली आपल्याला काढता येतात. मग आता इथं मी 8 आणि 6 ही लाल अक्षरात लिहून ठेवलेली आहे बघा, कारण त्याचा आपल्याला पुढं उपयोग करायचा आहे. आता दुसरं उदाहरण घेऊया. अशा प्रकारचं आहे की अशा दोन संख्या शोधा की त्यांची वजाबाकी 2 आहे. परत दोन संख्या आल्या. आता वजाबाकी याचा अर्थ 2 आहे. 2 हा धन संख्या आहे. याचाच अर्थ असा आहे की वजाबाकी धन येण्यासाठी पहिली संख्या मोठी असावी लागेल. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर धन येतं. म्हणजेच याचा अर्थ आपण ज्या संख्या मानणार आहोत तिथं स्पेसिफिक आपण असं म्हणणार आहोत की मोठी संख्या आणि लहान संख्या, कारण आपल्याला उत्तर धन आलेलं आहे. मग वजाबाकीचा जेव्हा संदर्भ येतो त्यावेळेस नेहमी एक संख्या मोठी मानायची, एक संख्या लहान मानायची. आणि मांडताना सुद्धा तो क्रम तसाच आला पाहिजे. जी आपण संख्या पहिली मांडलेली आहे ती एक्स असते आणि जी दुसरी असते ती वाय असते. मग क्रम मांडताना सुद्धा अगोदर एक्स नंतर वाय असाच मांडायचा आहे. आता त्यामुळं आपण काय केलं आहे की मोठी संख्या एक्स मानू असं म्हटलं आपण, कारण आपल्याला इथं वजाबाकी 2 दिलेली आहे. याचा अर्थ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावा लागेल आपल्याला. म्हणून मोठी संख्या आपण एक्स मानली आणि लहान संख्या वाय मानली. मग त्यामुळे आपल्याला समीकरण काय मिळालं की एक्स वजा वाय बरोबर 2 हे समीकरण मिळालं.
हे सुद्धा दोन चलातील समीकरण आहे, मात्र इथं दोघांची वजाबाकी. मगाशी काय होता, x अधिक y बरोबर 14, ते सुद्धा दोन चलातील समीकरण होतं. आणि हे सुद्धा x वजा y बरोबर 2, हे दोन चलातीलच समीकरण आहे. आता इथं दोघांचा घातांक 1 आहे, एक ध्यानात घ्या, म्हणून हे सुद्धा एक सामायिक समीकरण, रेषीय समीकरण आहे. आता ह्या x वजा y बरोबर 2 या समीकरणाच्या उकली आपल्याला काढता येते. त्याच्यासुद्धा असंख्य उकली असते. जिथं जिथं दोन चल आहे तिथं त्या समीकरणाला कितीतरी उकले असतात. तुम्ही एक संख्या मांडली की आपोआप दुसरी मिळते. मग एक्सची किंमत मांडली की y मिळतो, वायची किंमत मांडली की x मिळतो. आणि त्यामुळं त्याच्या उकली ह्या अनंत असू शकतात, असंख्य आपण कितीही काढू शकतो त्याच्या. मग आता 10 आणि 8 घेतलं, x बरोबर 10 आणि y बरोबर 8. मग 10तून 8 गेले, 2 राहिले, कारण आपल्याला वजाबाकी 2 दिलेले आहे. म्हणून x जर आपण 10 असेल तर y हा 8 झाला, म्हणून 10तून 8 गेले, 2 राहिले. जर x 9 मानला तर y 7 येईल, 9तून 7 गेले, 2 राहिले. x जर 8 मानला तर y 6, 8तून 6 गेले, 2 राहिले. अशा प्रकारे आपल्याला असंख्य अशा उकली काढता येते. अजून खाली बऱ्याचशा दिलेल्या आहे. 100 वजा 98, म्हणजे x 100 असेल तर y 98, दोघांची वजाबाकी 2. म्हणजे अशा कितीतरी संख्या आहे. 8 10, 9 7, 8 6, वजा 3 वजा 5, किंवा 100 98, किंवा 9 आणि 7, अशा कितीतरी संख्या येते की ज्या संख्यांची वजाबाकी 2 येते, त्या सगळ्या त्या समीकरणाच्या उकली आहे. म्हणजे ह्या समीकरणाच्या ज्या उकली आहे त्या 7 5 वजा 2 वजा 4, 0 वजा 2, 5.2 आणि 3.2, 8 6, अशा असंख्य उकली आहे, अनंत उकली आपल्याला काढतात. आता एक वाक्य इथं महत्त्वाचं आहे. उकल लिहिताना शक्यतो नाही, परमनंटली एक्स जो किंमत आहे एकची ती अगोदर लिहायची आहे आणि नंतर वायची लिहायची आहे. कारण त्याचा जर क्रम बदलला तर ती उकल त्या समीकरणाचं समाधान करणार नाही. म्हणून अगोदर एकची किंमत लिहायची कंसामध्ये. म्हणजे खाली दिलेलं बघा 7 आणि 5. पहिली 7 ही एकची किंमत आहे आणि 5 ही वायची किंमत. 5 आणि 7 दिलं तर चुकलं. म्हणून किंमत नेहमी एक्सला अगोदर स्थान द्यायचं आहे आणि नंतर वायला स्थान द्यायचं आहे. आता या वरील दोन्ही जे समीकरण आहे, एक्स अधिक वाय बरोबर 14 आणि एक्स वजा वाय बरोबर 2, या दोन्ही समीकरण जर उकलीचा आपण एकत्रित विचार केला तर बघा, एक्स अधिक वाय बरोबर 14 आणि एक्स वजा वाय बरोबर 2 या दोन्ही समीकरणाच्या उकली जर आपण बघितलं, अनुक्रमे जर बघितलं तर 9 5 आहे, 7 7 आहे आणि 8 6 आहे. बघा 8 6 तुम्हाला मग सांगितलं की मी रेड अक्षरात दिलं होतं, इथे पण रेड अक्षरात दिलेलं आहे. आणि दुसरं जे समीकरण आहे त्याच्या उकल्या आहे 7 5 वजा 2 वजा 4, 0 वजा 2, 5.2 आणि 3.2 आणि परत 8 आणि 6 कॉमन आहे. मग आता ह्या दोघांच्या ज्या उकल्या आहेत, एक्स अधिक वाय बरोबर 14, त्याची उकल 8 आणि 6च आहे, कारण 8 आणि 6 14. आणि एक्स वजा वाय बरोबर 2 याची उकल 8 आणि 6च आहे. 8तून 6 गेले, 2 राहिले. मग ही उकल दोघांची सामायिक आहे. मग जेव्हा अशी सामायिक उकल असते की जी उकल दोघांचंही समाधान करते, दोन्ही समीकरणाचं समाधान करते, मग अशी जी उकल आहे त्याला म्हणतात एक सामायिक उकल. म्हणजेच 8 आणि 6 ही उकल दोन्ही समीकरणाचं समाधान करते, म्हणून ती दोन्ही समीकरणाची एक सामायिक उकल आहे. एक सामायिक म्हणजे दोघांना ती दोघाही समीकरणाचं ती समाधान करते. म्हणजे 8 आणि 6 म्हणजे 14 आणि 8तून 6 गेले म्हणजे 2, म्हणजे दोन्ही समीकरणाची उकल सारखीच आहे असा त्याचा अर्थ आहे. आता निळ्या अक्षरामध्ये महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे की दोन चलातील समीकरणाचा
म्हणजे दोन चलातील असंख्य समीकरण किती असू द्या, त्या सगळ्यांचा आपण एकत्रित विचार केला. एकत्रित विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात. त्या समीकरणा काय म्हणतात? एक सामायिक समीकरण. म्हणजेच x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2 या दोघांचा आपण एकत्रित विचार केला की त्याची उकल 8 आणि 6 आहे, याची उकल 8 आणि 6 एकत्रित विचार केला आणि म्हणून त्या दोघांना म्हणतात एक सामायिक समीकरण. मग असे जे एक सामायिक समीकरण आहे त्या एक सामायिक समीकरण कसे सोडवायचे? आतापर्यंत आपण फक्त किमती मानल्या आणि समीकरण सोडवलं, पण प्रत्येक वेळेस किंमत मानली, एकाची किंमत मानली दुसऱ्याची काढता येणं खूप किचकट जातं, अवघड जातं. मग त्याला दोन चलातील जे एक सामायिक समीकरण आहे हे सोडवायचे कसे, त्याच्या पद्धती कोणत्या आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये शिकायचं आहे. आता पहिली पद्धत आहे की चलाचा लोप करून. लोप म्हणजे नाहीसं करणं. चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत. कारण आपण बघितलं आहे की प्रत्येक समीकरणामध्ये दोन चल आहे, मग एकाचा लोप करायचा. एकाला कट केलं की दुसऱ्याच्या किंमत काढता आपल्याला. मग आता चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत, इलिमिनेशन मेथड म्हणतो आपण त्याला. आता आपण मगाचं उदाहरण बघतोय परत की x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. आता ह्या दोन्ही समीकरण जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर पहिल्या समीकरणामध्ये y धन आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y ऋण आहे. मग आता यामध्ये लोप करायचं साधं आहे. इकडं धन y, इकडं ऋण y. हे दोन्ही शेजारी आणले म्हणजे दोघांची जर आपण बेरीज केली तर ते काय होतं, धन ऋण कट होऊन जातील. म्हणजे तिकडं त्या समीकरणामध्ये वायचा लोप आपल्याला सहज करता येतो. म्हणजे लोप करताना तुम्हाला पहिल्यांदा बघायचं आहे की कोणती क्रिया करावी लागेल आणि कोणत्या चलाच्या जे चिन्ह आहे चलांचे ते सारखे आहे का, शक्यतो सारखं चिन्ह कोणाला आहे आणि भिन्न चिन्ह कोणाला आहे याचा विचार करायचा आहे. आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये y हा धन आहे आणि दुसऱ्यामध्ये y हा ऋण आहे आणि धन ऋण एकमेकाला कट होऊन जातात. मग आता हे दोन्ही समीकरण आपण जर सोडवायचे असेल तर आपल्याला त्या दोघांची बेरीज करावी लागेल. आता हे आपण घेतलेलं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये आपण ते सोडवायचं आहे. कसं सोडूया बघा खाली की x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2 या दोन्ही समीकरणाची आपण बेरीज करणार आहोत. समीकरण 1 व समीकरण 2ची बेरीज करूया. बेरीज केल्यामुळे काय होईल, x अधिक x झाले 2x आणि अधिक y वजा y 0 कट झाले ते एकमेकाला. आणि इकडं 14 अधिक 2 म्हणजे 16. म्हणजे आपलं समीकरण मिळालं आपल्याला 2x बरोबर 16. याचा अर्थ आपण इथं yचा लोप केला, yला काय केलं आपण नाहीसं केलं, कट केलं आणि त्यामुळे आपल्याला xची किंमत मिळाली ती 8 मिळाली. कारण 8 2 16 ना, 2 आणि इकडं भागला की 8 येतं उत्तर, म्हणून x बरोबर 8. आता ही जी 8 किंमत आहे ही xची किंमत आहे, ती दोन्हीपैकी कोणत्याही समीकरणात टाकायची आणि मग yची किंमत काढूया आपण. मग आता x बरोबर 8 ही समीकरण 1 मध्ये ठेवू, तुम्हाला पाहिजे तर 2 मध्ये पण ठेवू शकतो आपण. मग आता ही समीकरण 1 मध्ये आपण ठेवली तर काय होईल, मग x अधिक y बरोबर 14 पण xची किंमत किती 8 आहे, मग 8 टाकले, मग 8 अधिक y बरोबर 14. 8 तिकडे गेले वजा होतील, मग 14तून 8 गेले राहिले 6, म्हणून yची किंमत 6. म्हणजे या समीकरणाची उकल झाली 8 आणि 6. 6 आणि 8 नाही, 8 आणि 6. अगोदर x नंतर 6 म्हणजे y. म्हणजे आपण मगाशी ज्या उकली काढल्या होत्या 8 आणि 6 ते आपलं उत्तर बरोबर आहे. इथं 8 आणि 6 ही पहिल्या समीकरणाची उकल, हीच उकल दुसऱ्या समीकरणाची आहे. कारण दोघांची उकल ही सारखीच आहे. आपण मगाशी बघितलं त्याचा तुम्ही पाडताळा पण घेऊ शकता. या दोन्ही किमती समीकरण टाका, उत्तरमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू सारखीच आहे. x आणि y असं जेव्हा असेल ना तेव्हा एक ध्यानात ठेवायचं आहे की दोन्ही समीकरणामध्ये चिन्ह बघून घ्यायचे आहे. जर दोघांचा सहगुणक 1 असेल तर, म्हणजे
आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये जे सहगुणक आहे ते पण बघायचे आहे. एकापेक्षा वेगळा असेल तर तो आणावा लागेल, त्याला गुणावं लागेल आणि मग आपल्याला त्याचा चिन्हांचा विचार करतो आपण. पण जर सहगुणक सारखे असेल, फक्त चिन्हामध्ये जर भिन्नता असेल, एक धन असेल एक ऋण असेल, तर सरळ बेरीज करायची. आणि जर चिन्ह दोघांनाही सारखे आहे, सहगुणक सारखे आहे, तर सरळ वजाबाकी करायचे. एका समीकरण दुसरं वजा करायचं, आपोआप ते एकमेकाला कट होऊन जातात. 8 आणि 6 ही दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2 या एक सामायिक समीकरणाची 8 आणि 6 ही उकल आहे. तुम्हाला असं गणित सोडावं लागणार आहे परीक्षेला. उकल शोधणं खूप सोपं आहे. आता आपण थोडं दुसरं उदाहरण बघूया. आता लेखी शाब्दिक उदाहरणं पण यावर असतात. आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 आहे. म्हणजे आई आणि तिचा मुलगा या दोघांच्या वयाची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचं वय वजा केलं तर वजाबाकी 54 येते. याचा अर्थही तुम्हाला अटी दिलेल्या आहे. आपल्याला समीकरण तयार करताना ह्या अटी खूप महत्त्वाच्या असतात. दिलेलं शाब्दिक जे उदाहरण आहे, या शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला गणिताचा अर्थ लावता आला पाहिजे. तुम्ही 8वीला ते शिकलेला आहात की शाब्दिक उदाहरण कसं, त्याचं गणिती रूपांतर कसं करायचं. त्यासाठी गणितामध्ये वेगवेगळे शब्द असतात, त्याचा अर्थ कसा असतो. पट म्हणजे काय, अधिक म्हणजे काय, कमी म्हणजे काय, जास्त म्हणजे काय, वर्ग म्हणजे काय, ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे आणि तरच आपल्याला शाब्दिक उदाहरणाचं समीकरण लिहिता येईल. मग आता इथं पहिलं आपल्याला दिलं आहे की आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45. बेरीज आहे, साधा आहे. म्हणजे आईचं वय आपण जर x मानलं, मुलाचं वय y मानलं, तर समीकरण पहिलंच तयार झालं आहे की x अधिक y बरोबर 45. पण दुसरी अट महत्त्वाची आहे, कारण आपल्याला 2 समीकरणं तयार करायचं इथं. दुसरी अट काय आहे, तुम्हाला गणित लिहिताना प्रत्येक म्हणायचं आहे पहिल्या अटीनुसार असं, दुसऱ्या अटीनुसार असं. पहिल्या अटीनं काय झालं, मिळालं समीकरण आपल्याला x अधिक y बरोबर 45. आता दुसरी अट काय दिली, आईच्या वयाच्या दुपटीतून. आईचं वय किती आहे x, त्याची दुप्पट झाली 2x, म्हणजे 2x झालं. त्यातून मुलाचं वय वजा करावं. मुलाचं वय किती आहे y, म्हणून 2x वजा y बरोबर 54. वजाबाकी केली तर उत्तर किती होतं 54, म्हणून 2x वजा y बरोबर 54. हे समीकरण 2 दुसऱ्या अटीनुसार. असे 2 समीकरणं तयार झाले. आता ह्या दोन्ही समीकरणाचं आपण निरीक्षण केलं तर मगाच्यासारखंच आहे परत. पहिल्या समीकरणामध्ये y धन आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये y ऋण आहे. कोणती क्रिया करावी लागेल, बेरीज. कारण आपण पहिल्यांदा बघितलं आहे की जर दोघांना भिन्न चिन्ह असेल, एक्सला किंवा वायला, म्हणजे पहिल्यातला x दुसऱ्यातला x, पहिल्या समीकरणातला y दुसऱ्या समीकरणातला y, यामध्ये फक्त चिन्हांनी भिन्नता असेल चिन्हानुसार, तर सरळ दोघांची बेरीज करायची. दोघांचे चिन्ह सारखे असेल तर मात्र वजाबाकी करायची. मग आता या दोन्ही समीकरण 1 आणि 2ची जर आपण बेरीज केली तर वायला y कट होऊन जाईल. म्हणून x आणि 2x झाले 3x आणि 45 आणि 54ची बेरीज झाली 99. म्हणून समीकरण मिळालं आपल्याला 3x अधिक 0 बरोबर 99, कारण वायला y कट झाला. आणि त्यामुळे आपल्याला मिळालं 3x बरोबर 99, म्हणून x बरोबर 33. 3 भागलं तर उत्तर आलं 33. म्हणजे x हे काय आहे 33. काय कोण आहे, कोणाचं वय ते, तर ते आपण आईचं वय मांडलेलं, म्हणजे याचा अर्थ आईचं वय 33 आपल्याला मिळालं. पहिल्यांदाच लक्षात आलं. मग आता ही एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये टाकूया. आता इथंही ध्यानात घ्या, दिलेले जे समीकरण ते जे सोपं समीकरण असतं त्यात किंमत टाकायची नेहमी. आता दुसरं समीकरण थोडं आपल्याला अवघड वाटतं, तिथे दुप्पट आहे, 2x आहे वजा y आहे. पण पहिलं समीकरण मात्र सोपं वाटतं, म्हणून ती किंमत आपण पहिल्या समीकरणात टाकू. म्हणून पहिलं समीकरण आपलं आहे x अधिक y बरोबर 45, म्हणून 1ची किंमत आहे 33
ते टाकले तर काय होईल 33 अधिक y बरोबर 45. आता हे 33 इकडं अधिक आहे, तिकडे गेला वजा होते, म्हणून 45मधून 33 गेले, राहिले 12, म्हणून वायची किंमत 12. म्हणजे याचा अर्थ मुलाचं वय झालं 12, आईचं वय झालं 33. म्हणजे x बरोबर 33 आणि y बरोबर 12 ही झाली त्या दोन्ही समीकरणांची उकल. मग आता यावरून काय म्हणतात, एवढं उत्तर काढून चालणार नाही, तुम्हाला आलेलं उत्तर हे शेवटी द्यायचे पूर्ण शब्दामध्ये. काय एक्स काय हे आईचं वय म्हणून लिहायचं, आईचं वय 33 वर्ष, एकका स लिहायचं. फक्त 33 लिहून चालणार नाही, कारण वय हे वर्षामध्ये लिहितात. म्हणून आईचं वय 33 वर्ष आणि मुलाचं वय 12 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवता येतात. आता अजून काही आपण उदाहरण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज एवढंच आहे. ओके, थँक्यू.